स्त्रीचे वय आणि पुरुषाची कमाई कधीही विचारू नका, कारण स्त्री कधी स्वतःसाठी जगत नाही आणि पुरुष कधीही स्वतःसाठी कमवत नाही. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार चुकीचे असतील तर ते तुमची प्रगती कधीच होऊ देणार नाही. कोण काय, कसे आणि का करत आहे यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमची परिस्थिती कोणापुढेही सांगू नका, कारण इथे तमाशा बनायला वेळ लागत नाही. तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्यावर विनोद होतील. अगदी तुमच्या जवळच्या मित्रांनाही सांगू नका, कारण उद्या जाऊन कोणासोबत वैर झालं तर तुमचे त्यामुळे नुकसान होईल. नेहमी तुमची बोटे तुमचे पाप मोजण्यासाठी वापरा, इतरांकडे बोट दाखवण्यासाठी नाही. तुमच्या मित्राच्या चुका वाळूवर लिहा, जेणेकरून पाणी त्या पुसून टाकेल. आणि तुमच्या मित्राच्या भावना दगडावर लिहा, जेणेकरून कोणीही त्या पुसून टाकू शकणार नाही. कारण काहीही असो, प्रकरण काहीही असो, चिडू नका, रागवू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज बंद नाही होत, पण शांत राहून नक्कीच बंद होऊ शकतो. त्रास फक्त तुम्हालाच होईल आणि भोगावेही तुम्हालाच लागेल. मन शांत ठेवा, तरच सुख मिळेल. आनंदी राहण्यासाठी जिथे आदर नाही तिथे जाऊ नका. जो ऐकत नाही त्याला समजावून सांगू नका. जे पचत नाही ते खाऊ नका. जर एखाद्याला सत्य बोलल्याबद्दल राग येत असेल तर त्याला मनवू नका. नजरेतून पडलेली कोणतीही गोष्ट परत उचलू नका. आयुष्यात अडचणी आल्यास घाबरू नका. हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करू नका. मातीचे घर पाहिल्यानंतर कोणाशीही संबंध तोडू नका, कारण मातीची पकड खूप मजबूत असते. संगमरवरावर तर पाय अनेकदा घसरतात. लक्षात ठेवा, सर्व दुःख दूर होतील मगच तुमचे मन आनंदी होईल. हा एक भ्रम आहे. वास्तव हे आहे की तुम्ही तुमचे मन आनंदी ठेवा, मग सर्व दुःख आपोआप दूर होतील. तुमच्या हसण्यामागचे दुःख, तुमच्या रागामागील प्रेम आणि तुमच्या मौनामागील कारण समजू शकेल अशा व्यक्तीसोबत तुमचे नाते, मैत्री आणि प्रेम ठेवा. आयुष्य असे जगा की कोणी हसले तर ते तुमच्यामुळे, तुमच्यावर नाही, आणि कोणी रडले तर ते तुमच्यासाठी, तुमच्यामुळे नाही. नेहमी लोकांच्या भावना समजून घ्या. कधी कधी अश्रू म्हणजे आनंद, तर हसणे म्हणजे दुःख असू शकतं. सल्ला द्या, पण इज्जत काढू नका. सल्ला दिलात तर तोही एकांतात द्या. स्तुती कराल तर जाहीरपणे सर्वांसमोर करा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना तुमचा राग आणि अहंकार कधीही दाखवू नका. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीच्या नाशाची वेळ तेव्हा सुरू होते जेव्हा त्या व्यक्तीचे आईबाप त्याच्या रागाच्या भीतीने त्यांच्या गरजा व्यक्त करणे आणि सल्ला देणे थांबवतात. ह्या गोष्टींबद्दल कोणाकडेही तक्रार करू नका. आपलं नशिबाची, मुलांसमोर आईबाबांची, स्वतःच्या घराबद्दल, पत्नीसमोर तिच्या कुटुंबाची, मित्रांची इतरांसमोर, पाहुणे गेल्यानंतर तुमच्या पाहुण्यांबद्दल. बदलाला कधीही घाबरू नका. बदल हा निसर्गाचा नियम आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल सुरुवातीला कठीण असतो, मग अस्वस्थ आणि शेवटी अद्भुत असतो. जर रस्ता सुंदर असेल तर ते कोणत्या गंतव्यापर्यंत घेऊन जाते ते शोधा, परंतु जर गंतव्य सुंदर असेल तर मार्गाची पर्वा करू नका. लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असाल तर सुरुवातीला तुम्हाला खूप यश आणि खूप आनंद मिळण्याची शक्यता आहे, पण शेवटी तुमचा पराभव होईल. आणि जर तुम्ही योग्य मार्गावर चालत असाल तर सुरुवातीला प्रत्येक पावलावर अडथळे येतील. तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल, पण नेहमी शेवटी तुम्हीच जिंकाल. सर्वांची काळजी घ्या, पण स्वतःचीही काळजी घ्या. नेहमी हसत राहा, कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या लोकांसाठी. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.